हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण कचोरीचे हेल्दी व्हर्जन तवा कचोरीची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। नवीन रेसिपी आहे। तसंच आपण बटाटा बॉईल करणार आहे। एका भांड्यामध्ये बटाटा पाणी आणि मीठ टाकून मस्तपैकी 2 ते 3 शिट्ट्या आपण कुकरला बॉईल करून घ्यायचं। दुसऱ्या भांड्यामध्ये आपण मटर बॉईल करणार आहे। त्यासाठी मटरमध्ये पाणी आणि मीठ टाकून मस्तपैकी मटरही बॉईल करणार आहे। आता आपण करणार आहे मैद्याचा डो। तर एका भांड्यामध्ये आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा, 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हेल्दी व्हर्जन आहे म्हणून आपण गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे। आता मग टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ, थोडंसं ओवा घ्यायचा आहे। मस्तपैकी हातावर असं घासून आपल्याला ओवा टाकायचा आहे। यामध्ये आपण जिरा टाकणार आहे। तर जिरं कसं टाकायचं, आपल्याला अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, त्याला आपल्याला कुटून टाकायचं आहे। म्हणजे जेणेकरून काय होते माहिती का, जिराचं जे पूर्ण स्वाद जे आहे ते आपल्या कचोरीमध्ये उतरतं। आता यामध्ये टाकायचं आहे मोहनसाठी तेल। तर मी 2 ते 3 चमचे टाकलं आहे तेल। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला चोळून मिक्स करायचे आहे। थोडं पाणी टाकायचं आहे, नंतर आपल्याला घट्टसर एक डो तयार करून घ्यायचा आहे। अगदी पातळही नाही, अगदी घट्टही नाही, नॉर्मल असा आपल्याला डो तयार करायचा आहे। डो तयार झाल्यानंतर आपण त्याला मस्तपैकी झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे। आता आपण करणार आहे आपल्या कचोरीचं सारण। तर मी पहिले सांगते तुम्हाला, आपण कचोरीच्या सारांमध्ये अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे। हेल्दी व्हर्जन आहे म्हणून आपण काय करणार आहे माहिती का, प्लेटमध्ये घेणार आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे। बॉईल केलेले मटर घ्यायचे आहे, त्याला अशा पद्धतीने आपल्याला स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे। बॉइल्ड बटाटा घ्यायचा आहे, त्याला आपण मस्तपैकी स्मॅश करून घेणार आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही कचोरीचे भरपूर प्रकार बघितले पण असतील आणि ट्राय पण केले असतील। एकदा हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स, धनापूड, आमचूर पावडर, मिरेपूड टाकायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, ऑरिगॅनो टाकायचा आहे। ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही ओवाही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे। तर मिक्स करताना तुम्ही चमच्याचा वापर करायचा नाही, हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। सगळीकडे आपल्याला मीठ वगैरे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बघा। अशा पद्धतीने आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे। दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि इतका सुंदर स्मेल येतो की नाही या सारांचा। आता यामध्ये टाकायचं आहे आपलं काय करायचं माहिती आहे का, हे जे सारणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून जे डो आहे आणि सारणाचे गोळे ते बरोबर झाले पाहिजे, कमी जास्त झाले नाही पाहिजे बघा। छान आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि डो पण मस्तपैकी रेस्टला ठेवला होता, ते मस्त मुरला होता, त्याला सगळं चोळून घ्यायचं आहे। आणि अंदाजे आपला असा डो घेऊन असा गोळा घ्यायचा आहे। बोटासाने आपल्याला अशा पद्धतीने त्याची एक वाटी तयार करायची आहे। मधोमध आपल्याला सारण भरायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तोंड बंद करून घ्यायचं आहे बघा, चांगलं मस्तपैकी। आणि आपल्याला असं कचोरी तयार करून घ्यायची आहे। आता ही कचोरी आपण साईडला ठेवणार आहे, जेणेकरून थोडीशी कडक झाली पाहिजे बघा। मी सगळं कचोरी तयार करून घेतल्या होत्या। आता आपण कचोरी जे आहे ना तव्यावर भाजणार आहे। मग काय करणार आहे माहिती, जे कचोरी आपण तयार करून घेतल्या होत्या त्याला आपण थोडंसं हलक्या हाताने बेलण्याने लाटून घेणार आहे, जेणेकरून ते थोडीशी पातळ झाली पाहिजे आणि आपली कचोरी जे आहे मस्तपैकी शिजल्या गेली पाहिजे। जाडी ठेवली तर ते आतून शिजणार नाही वगैरे। तुम्ही अशा पद्धतीच्या कचोऱ्या करून तळूनही घेऊ शकता बघा, पण आपण हेल्दी व्हर्जन करणार आहे म्हणून तव्यावर थोडं तेल टाकायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला पराठासारखं याला आलटून पालटून मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे बघा, एकदम टेस्टी लागते। तुम्ही हे नाही कचोरी आपल्या आजी आजोबांना पण देऊ शकता, ज्यांना दात नाही आहे ते पण हे आरामात कचोरी खाऊ शकतात आणि आस्वाद घेऊ शकतात बघा। छान आपली मस्तपैकी कलर किती छान आलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कळत असेल की किती क्रिस्पीपणा आलेला आहे। अशाच पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व कचोऱ्या छानपैकी तव्यावर शेकून घेतल्या होत्या, शिजवून घेतल्या होत्या बघा। आता मस्तपैकी कचोऱ्या मी एकावर एक ठेवणार आहे, म्हटलं त्याला स्प्रेड करूनही ठेवू शकता। अशा पद्धतीने आपल्या कचोऱ्या तयार झालेला आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि गरमागरम कचोरीचा आस्वाद घ्या। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। तयार आहे आपली तवा कचोरी।